श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, आता इथे युगेंद्रने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यांना आनंदीच्या जीवाची काळजी असते आणि त्याचबरोबर आता मुलांची सुद्धा काळजी असते. म्हणूनच प्रेक्षकांनो, आता मुलांनी जो काही निर्णय दिलेला आहे तो निर्णय ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला आहे. परंतु त्या निर्णयाने आता माईच्या जीवावर खूप मोठं संकट आलेलं आहे आणि या संकटातून माईंना आनंदी कसं बाहेर काढते आणि त्यानंतर घरची लक्ष्मी म्हणून त्या घरात राहून वसुराचा ज्याप्रमाणे दुर्गा मातेने वध केलेला होता त्याच पद्धतीने त्या घरातील वाईट शक्तीचा नाश करण्यासाठी आता आनंदी खूप मोठी धाडस दाखवत युगेंद्रची समजूत घालून त्याच घरात राहण्याचा निर्णय घेतात. आता स्वतः पृथ्वी, मिताली, प्रांजल घर सोडून जाणाऱ्या आनंदी युगेंद्रचे पाय धरून त्यांची माफी मागणार आहेत. तर प्रेक्षकांनो, व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. तर प्रेक्षकांनो, आपण आतापर्यंत बघितलं की आनंदी आणि तिच्या बहिणीने युगेंद्र आणि आनंदीच्या लग्नाला जबाबदार हा खरा म्हणजे विद्याधर आहे आणि आतापर्यंत त्याने जे पाप केलेले आहे त्यांच्या गुन्ह्याचा पाडा वाचून दाखवलेला असतो. परंतु नीच विद्याधर त्या शलाकाच्या मदतीने मात्र सगळं काही त्यांच्या मेहनतीवर, सत्यावर एक प्रकारे पाणी फिरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळं आपलं कारस्थान, आपला हेतू दाबवण्यासाठी त्यांनी या सगळ्यामध्ये धनश्रीची सुद्धा आता युगेंद्रच्या विरोधात साक्ष देऊन विद्याधर तिचा नवरा खूप सभ्य, चांगला माणूस आहे असं मुलांसमोर सांगितलेलं असते. आणि त्यानंतर शलाकाने सुद्धा आता त्या बाहेरच्या व्यक्तीला घेऊन आलेली आहे. त्यामुळे आता मुलांच्या मनात दुविधा निर्माण झालेली आहे. विश्वास ठेवायचा तरी कुणावर? इकडे जन्मदात्या वडील आहे आणि इकडे नाटकी आणि खोटा मुखोटा घातलेला विद्याधरचा चेहरा. त्यानंतर आता मुलं खूप विचार करून विद्याधरने जर हळदीच्या दिवशी आनंदीला उचललेलं असतं तर आपली शिल्पा आत्या किती डेंजर आहे, ती अजिबात असली गोष्ट खपून घेणार नाहीये असंही त्यांचा गैरसमज असतो. आणि त्याचबरोबर धनश्री सुद्धा कधीच विद्याधरला या गुन्ह्यातून सुटका केली नसती असंही त्यांचं म्हणणं असतं. पृथ्वी अखेर आता शांत डोक्याने विचार करून खाली सगळ्यांना बोलावून घेतो आणि आनंदीला डिवोर्स द्यायला युगेंद्रला सांगितल्यानंतर युगेंद्र हा स्पष्ट शब्दात पृथ्वीला म्हणालेला असतो की आनंदी माझी जबाबदारी आहे. ती माझी बायको नसली तरीही मी तिची जबाबदारी आयुष्यभरासाठी घेतलेली आहे आणि त्यामुळे कुणाच्याही सांगण्यावरून मी आनंदीला डिवोर्स देणार नाही आणि माझी बाजू सत्तेची आहे. त्यामुळे मला कोणालाही स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. आनंदीला मी बायकोचा हक्क दिलो नसलो तरीही तिचं या घरावर हक्क आहे. त्यावर पृथ्वी म्हणालेला असतो की युगेंद्र निंबाळकर, तुम्हाला जर तिची जबाबदारी घ्यायचीच असेल तर डिवोर्स द्या आणि तिला आयुष्यभरासाठी तिची काय, तिच्या पूर्ण कुटुंबाची जबाबदारी घ्या. तिला नोकर म्हणून या घरात राहू द्या. आनंदीला नोकर बोलल्याने युगेंद्रला राग येतो आणि तोच पृथ्वीच्या थोबाडीत मारतो आणि म्हणतो, आनंदीला नोकर म्हणण्याची तुझी हिंमत कशी झाली? तुझी उंची किती? तू बोलतोस किती? त्यावर पृथ्वी म्हणतो, मग मी आनंदीला नोकर नाही म्हणणार तर मग काय, तुमची बायको आणि आमची आई असं म्हणायचं का? तेवढ्यातच विद्याधर हा आगीत तेल ओतून भांडण पेटवण्याचा आणखीनच प्रयत्न करत असतो. पृथ्वी, मी म्हणालो होतं ना, हा युगेंद्र आहे ना, मला बदनाम करून आनंदी बरोबर लग्न केलं आहे. पहिल्यापासूनच आनंदी त्याला आवडत होती. परंतु आता युगेंद्र आपली बाजू सत्तेची असून सुद्धा आपणाला या मुलांसमोर ओरडून डोकं फोडून घ्यायची काहीच गरज नाहीये. फक्त एक ना एक दिवस सत्य सगळ्यासमोर येणार आहे आणि ते आल्यानंतर या विद्याधरचं काय हाल होईल याचा त्याने विचार सुद्धा केलेला नसतो. तर आता मुलांचा गैरसमज दूर करण्यासाठी शिल्पा आता आनंदी आणि युगेंद्रच्या लग्नाचा 2 महिन्याचा अॅनिव्हर्सरी करण्याचा सुद्धा प्लॅन केलेला आहे. त्याचवेळी आता घरामध्ये डायनिंग टेबलवर बसून विद्याधर हा दारू पिण्याचा प्रयत्न करत असतो. धनश्रीला दारू पिण्यासाठी ग्लास आणायला सांगत असतो. परंतु त्याचवेळी आनंदी युगेंद्रला म्हणत असते की निंबाळकरांच्या घरात डायनिंग टेबलवर बसून आजपर्यंत दारू कुणीच पिली नाही आणि मी या घरची मालकीन, युगेंद्रची बायको म्हणून मी कधीच असं होऊ देणार नाही. त्याचवेळी माजोडा विद्याधर हातातली बाटली घेतो आणि आनंदीच्या डोक्यावर वतून दारूने आंघोळ घालण्याचा एक प्रकारे प्रयत्न केलेला आहे. आणि आता आनंदीच्या डोक्यावर दारू ओतताना शिल्पा म्हणत असते की विद्याधर, तू स्वतःची हद्द पार करतोस. जर युगेंद्रने हे सगळं पाहिलं, त्याला समजलं तर तुला जिवंत जाळून टाकेल. विद्याधर म्हणतो, ताई तू नको पडूस या सगळ्यामध्ये. त्या युगेंद्रची मी चांगलीच जिरवली आहे. यापुढे तो माझ्या वाट्याला येण्याचा विचार सुद्धा करणार नाही. माई म्हणतात, विद्याधर स्वतःला आवर घाल, नाहीतर याचे परिणाम खूप वाईट होतील. अरे, त्या आनंदीला एक तर तुझ्या अशा वागण्यामुळे लग्न करून या घरात आणलं आणि आता ती तुझ्या मोठ्या दादाची बायको आहे. त्यामुळे त्या गोष्टीचा, त्या नात्याचा थोडा तरी मान दे.
त्यावर विद्याधर म्हणतो, माझा दादा कोणासोबतही लग्न करणार आणि मी त्या गोष्टीचा त्या नात्याचा मान करणार? अजिबात नाही. माझी वहिनी समिधा वहिनी एकच होती. आता त्याच वेळी पृथ्वी मिताली सगळेजण त्या ठिकाणी येतात. तेव्हा आता पृथ्वी विचारतो की काय काका, तू काय केलं? आनंदीच्या अंगावर दारू ओतलास का आणि कशासाठी? तुला माहिती आहे ना आपल्या निंबाळकरांच्या घरात स्त्रियांचा असा अपमान करत नाही. त्यावर विद्याधर म्हणतो, पृथ्वी अरे काय करणार? तुला माहिती आहे का, ही आहे ना दादासाहेबाबरोबर लग्न करण्याचा म्हणजे 2 महिने यांच्या लग्नाला पूर्ण झाली आहेत म्हणून पार्टी अरेंजमेंट करणार आहेत. अरे घरात एवढं सगळं होऊन सुद्धा ह्यांना तर आता काहीच फरक पडत नाही. तर आता सगळे चूक विद्याधरच्या बाजूने असून सुद्धा आता मुलं युगेंद्र आणि आनंदीचा तिरस्कार करत असतात आणि त्यांना डिवोर्स देण्यासाठी दबाव आणत असतात. त्यामुळे आता युगेंद्र अखेर आनंदीला घेऊन या घरातून जाण्याचा निर्णय घेतो आणि ज्या वेळेस मुलांना सत्य समजेल त्यावेळेस मात्र मुलं स्वतःहून त्यांना या घरात आणतील असा काहीसा आता त्याने प्लॅन बनवणार असतो. तर त्यानंतर आता पृथ्वी युगेंद्र समोर म्हणतो, आनंदीला या घरामध्ये ठेवायचं असेल तर आम्हाला म्हणजे आमचे हक्क द्या आणि या घरात आम्ही कधीच राहणार नाहीये. आमच्याशी असणारं नातं तुम्हाला तोडावं लागेल. एक तर आनंदीचा स्वीकार करा किंवा मुलांचा स्वीकार करा, असं 2च पर्याय तुमच्या समोर आहेत. त्यातून एकाची निवड तुम्हाला करायचंच आहे. आणि त्याच वेळेस आनंदीला एक खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता युगेंद्र मात्र आनंदीकडे बघत असतो. त्याने आनंदीला विचार केलेला असतो, कारण आनंदी एक तर निष्पाप मुलगी आहे. या घरासाठी आता जे काही केलेलं आहे तर ते आपण विसरू शकत नाही. त्यामुळे आता मला आनंदीचा विचार करावाच लागेल. त्या विद्याधर एक निर्णय घेतो, कारण आता तो म्हणतो की जर तुम्हाला मी नको असेल आणि आनंदी सुद्धा नको असेल तर आम्ही दोघे हे घर सोडून जायला तयार आहे. कारण आनंदी जर या घरात राहणार नसेल, ती जर इथे सुरक्षित नसेल तर आम्ही हे दोघे हे घर सोडायला तयार आहोत. कारण आनंदी आता एक अशी निष्पाप मुलगी आहे. तिला आणि तिच्या आबांना जे काही मी वचन दिलेलं आहे, अख्ख्या या निंबाळकर घरांचं जे काही वचन आहे, म्हणजे अख्ख्या या गावामध्ये समाजामध्ये आनंदीला मी एक बायको म्हणून घरात आणलेलं आहे. आणि जर मी आता मात्र तिचा बायको म्हणून स्वीकार म्हणजे जर केलेला नाही, मी फक्त तिला घरात आणलेला आहे. आमच्यामध्ये तसं नातं नाहीच आणि माझ्या समिधाचा हक्क मी कधीच आनंदीला देऊ शकत नाही. कारण समिधा माझ्या मनात आणि हृदयात कोरलेली आहे. त्यामुळे इथून पुढे आता फक्त आनंदीची काळजी घेणं आणि तिच्या सगळ्या काही आता या म्हणजे जबाबदारी माझ्यावर आहे. तिची जबाबदारी असं मी फेटाळू शकत नाही. तर लोक मला काय म्हणतील? लोक माझ्या तोंडात शेण घालतील आणि जे काही मी आत्तापर्यंत नाम कमावलेलं आहे ना, ते माझ्या नावाचा लोक मात्र या विद्याधरच्या नावासारखं अगदी म्हणजे नायनाट करतील. माझ्यावर जे काही लोकांनी माझ्या तोंडामध्ये शेण फेकण्याचा प्रकार करतील तर ते मला नको आहे. कारण मी आत्तापर्यंत एक देव माणसासारखं वागलो आहे. मला कुणाच्याही सफाई देण्याची गरज नाही. त्यामुळे ठीक आहे, मी सुद्धा आनंदीसोबत हे घर सोडायला तयार आहे. आता युगेंद्र जेव्हा त्याची बॅग वगैरे भरून घेऊन येतो आणि तेवढ्यातच मात्र आता सगळेजण हे बघत असतात. सगळ्यांना धक्का बसतो. या घरातील मालक साहेब तर राहणार नसेल तर या घरात राहून तरी काय उपयोग? विद्याधरला मात्र आनंद होत असतो. तो हसतच असतो आणि त्याची बायको धनश्री यांना आता फारच आनंद होतो. कारण या घरात फक्त आणि फक्त आपले मालकी हक्क सुरू होतील. तेव्हा लगेच युगेंद्र आनंदी सोबत जायला तयार होतो. तो म्हणतो की आनंदी तुझी बॅग घेऊन ये, आत्ताची आत्ता आपल्याला निघायचं आहे. तेव्हा आता आनंदीचा मुलामध्ये जीव गुंतलेला असतो. आनंदी म्हणते की अहो मालक साहेब, तुम्ही माझ्यासोबत येऊ नका. तुम्हाला आणि तुमच्या मुलांना एकत्र प्लीज मला बघायचं आहे. पण प्लीज वाटलं तर मी हे घर सोडून जाते, पण तुम्ही माझ्यासोबत येऊ नका. या घराला आणि मुलांना तुमची आज गरज आहे. तेव्हा युगेंद्र म्हणतो की नाही, त्यांना जे काही करायचं असेल ते करू शकतात. मी मुलांना आता या नात्यातून मुक्त केलेलं आहे. कारण त्यांना त्यांच्या मनोसोक्त करायचं आहे ना, शेवटी तेच करू शकतात. आजपर्यंत त्यांनी कधीच माझा विचार केला नाही आणि माझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी जी काही जागा होती, जे प्रेम होतं, ते मात्र त्यांना कळालेच नाही. त्यांनी आज त्यांच्या काकावर विश्वास ठेवला. ठीक आहे, त्यांना त्यांच्या काकावर विश्वास ठेवू दे. आणि आता मात्र त्यांना एक दिवस आता आपली आठवण नक्कीच येईल. कारण जेव्हा काका त्यांचं खरं रूप दाखवेल आणि त्यांना सगळ्यांना बर्बाद करून ठेवेल, तेव्हा त्यांना एक गोष्टी आठवेल आणि आनंदी या घरची खरी लक्ष्मी आहे हे सगळेजण विसरले आहेत. कारण त्यांना नाही कळणार. आणि हे बघ आनंदी, मी सुद्धा तुला असं वाऱ्यावर नाही सोडू शकत. माझं जरीही तुझ्यावर प्रेम नसलं तरी सुद्धा माझं कर्तव्य मी विसरणार नाही. तर प्रेक्षकांनो, आता युगेंद्र म्हणतो, तुला आनंदी सांभाळण्याचं मी तुला आभांना शब्द दिलेला आहे आणि तो शब्द मी कधीच मोडणार नाही. तेव्हा मात्र आता समिधाचा जो काही त्याने तो फोटो काढलेला आहे
त्याचे चित्र काढलेलं आहे. तर ते चित्र आपल्या हातात घेतो आणि एका हातामध्ये बॅग आणि एक आनंदीच्या हाताला धरून आता युगेंद्र जाण्यासाठी निघतो. तेव्हा सर्वांना मात्र इथे खूप मोठा धक्का बसलेला असतो. शिल्पा म्हणते की अरे तू काय असं युगेंद्र याचा ऐकतोस, अरे हा वेडापणा करतोस, नको रे, आमचा विचार कर. माई आणि बापू रडत असतात आणि त्यांना थांबवण्याचाही खूप प्रयत्न करत असतात. शिल्पा सुद्धा म्हणते की अरे युगेंद्र काय बोलतोस तू, अरे प्लीज या घराला तुझी गरज आहे, तू असं का करतोस, त्या आनंदासाठी तू काय घर सोडतोस, अरे असं करू नकोस. एक तर सविता या घराला सोडून गेली आणि तू म्हणजे असं काय करतो. आणि तेवढ्यातच मात्र आता आनंदी आणि युगेंद्र या दोघेही बाहेर पाऊल टाकलेले असतात. माईना आता खूप टेन्शन आलेलं असतं. माई युगेंद्र युगेंद्र असं जोरातच ओरडतात आणि शेवटच्या वेळेला आनंदी असं आवाज अगदी जोरात देतात आणि तेवढ्यातच मात्र आता त्यांना एक जोराचा हार्ट अटॅक येतो, कारण ते खूपच टेन्शन घेतलेले असतात आणि आता जोराची चमक मात्र त्यांच्या छातीत निघालेली असते आणि तशाच माई खाली कोसळतात आणि बेशुद्ध पडतात. ते सगळं काही बघून मात्र आता सगळेजण खूप घाबरलेले असतात. माई उठत नसतात आणि उठा उठा म्हणून मुलं खूप रडू लागतात. युगेंद्रला एक खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि आनंदी म्हणते की माई माई काय झालं तुम्हाला. आनंदीच्या जीवाची पार अगदी कालवा कालवा झालेला असतं. काय करावं नक्की, माईना काय झालं असेल, माई माई. आणि ती आता माईना आवाज देत असते, परंतु माई बेशुद्ध असतात. बापू खूप रडत असतात. युगेंद्र म्हणतो की माईना लगेच हॉस्पिटलला नेण्यासाठी आता सगळेजण निघालेले असतात. माईना अजूनपर्यंत शुद्ध नसते, माईची तब्येत खूपच क्रिटिकल असते आणि आता आनंदीला माई बरोबर घालवलेले सगळे क्षण आठवतात. आनंदी लगेच देवाजवळ जाते आणि म्हणते की हे बघ देवा, काही कर पण माझ्या माईच्या जीवाला काहीच होऊ देऊ नको. त्या माझ्या आईसारख्या आहेत. जरी त्यांची समिता त्यांची मुलगी नसली, परंतु मी तर त्यांची एक मुलगीच आहे आणि प्लीज माझ्या माईना काहीच करू नको. शलाकाला काहीच फरक पडत नसतं. शलाकाने कधीच माई आणि बापूचा विचारच केलेला नसतो. त्यानंतर मात्र आता जेव्हा सगळेजण हॉस्पिटलला आलेले आहेत तेव्हा सगळेजण आता दाराशी उभे असतात. माईना शुद्ध आलेली असते आणि तेवढ्यातच मात्र माई आनंदीला आवाज देतात की आनंदी आनंदी धावतच माईच्या जवळ येते आणि युगेंद्र सुद्धा. तेव्हा आता माई म्हणतात की अरे पोरांनो, हे बघा, मला वचन द्या, तुम्ही दोघं घराला सोडून कुठेही जाणार नाही. मुलांना मी समजावते, मुलं आत्ना अज्ञान आहेत, त्यांना काही कळत नाही अजून. आता कवळी मनाची, ते त्यांना काय खरं काय खोटं कळणार, समजणार. बरं, एकदा बिन आईची ही लेकरं, परंतु आज आनंदी तुला आई म्हणून त्यांचा स्वीकार करायचा आहे. आनंदी म्हणते की माई तुम्ही काहीच काळजी करू नका, मुलांना कसं योग्य मार्गावर आणायचं ते मी पाहते, तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या, तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या आणि यापुढे आता तुमच्या तब्येतीची काळजी मी घेणार. तेव्हा माई म्हणते की युगेंद्र हे बघ, तुम्हाला वचन दे की तू कुठेही सोडून जाणार नाही. तेव्हा युगेंद्र म्हणतो की माई हे बघा, मी तुमच्या आई आणि म्हणजे माझ्या बाबा वना स्वीकार केलेला आहे, तुम्ही प्लीज असं टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीये. म्हणून मात्र आता युगेंद्रने वचन दिलेलं असतं. ते वचन मात्र आता हे पाळण्याचं आनंदीने ठरवलेलं असतं. तेव्हा आनंदी युगेंद्रला म्हणते की मालक साहेब हे बघा, आत्ता जरी आपल्याला या घरामध्ये मुलं मानत नसतील, परंतु तरी सुद्धा मुलांचा सगळं काही त्रास सहन करून आपल्याला माईसाठी या घरात राहायचं आहे आणि या घरात या सगळ्या संकटापासून आपल्याला वाचवायचं आहे. कारण आपण जर हे घर सोडून गेलो तर मात्र अवघड होईल. जे काही हा विद्याधर आहे तर तो कसे खेळ खेळतो हे मात्र आपण. तेव्हा मात्र आता शेवटी आता माईना आता हॉस्पिटलवरून डिस्चार्ज मिळते आणि सगळेजण मात्र आता माईना घेऊन घरी येतात. माई म्हणतात की आनंदी या घरात मला तुझं पाऊल अगोदर हवं आहे. म्हणून आता माई आनंदीच्या हाताला धरतात आणि शेवटी त्यांचं जे पाऊल आहे तर आनंदीच्या अगोदर घरामध्ये पडलेलं असतं. तेव्हा घरामध्ये एक वेगळी आता जी काही आनंदाचं वातावरण आहे तर हे संचारलेलं असतं. तेव्हा मित्रांनो, आता पुढे आनंदी विद्याधरला शहराला सव्वाशा होत, त्याचा जो काही कपटपणा आहे ना, मुलांमध्ये जो काही तीड निर्माण करून युगेंद्र आणि पृथ्वी यांच्यातला जो काही वाद आहे ना ते वाढवण्याचा त्याने जो प्रयत्न केलेला आहे त्याच्या मुळावर घाव मारून आता विद्याधरचा असा काही चंपी करणार आहे ना, त्यानंतर तो आयुष्यात कधीच युगेंद्र आणि युगेंद्रच्या मुलांच्या आणि आनंदीकडे ढुंकून बघणार नाही अशी अवस्था करणार आहे. तर व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. पुढील भागासाठी नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.